कसे आहात सर्व? मस्त आणि मजेतच ना? मी अश्विनी तुमचं माझ्या अश्विन क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर पहा, नेहमी मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत असे। त्यापैकी आज मी एक तुम्हाला बोटनेक ब्लाउज स्टिचिंग कसं करायचं, त्याची मापे कशी टाकायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला स्किप न करता तर बघा त्यामध्ये खूप सारे असे मी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे। खूप सारे इम्पॉर्टंट टिप्स आहेत ते तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून व्हिडिओ जरी फक्त एकदा जरी तुम्ही बघितला तरी तो तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की कोणती मापे किती घ्यायची आहेत आणि कुठे मी कसा शेप दिलेला आहे ते, किंवा त्यानुसार तुम्ही ह्या व्हिडिओवरून सुद्धा तुम्ही बाकीचे सुद्धा तुम्हाला जर शेप वगैरे द्यायचे असतील तर कोणतं किती अंतर द्यावा, शेप कसा द्यावा हे सुद्धा तुमच्या लक्षात येणार आहे। तसेच स्टिचिंग करताना सुद्धा मी खूप सारे युजफुल असे टिप्स तुम्हाला सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, इथं मी ऑलरेडी पहिल्यांदा ब्लाऊजचं बॅक पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि इथं नेकला कसा शेप द्यायचा, किती माप घ्यायचे हे तुम्हाला मी आता सांगणार आहे। तर बघा, इथं मी गळा रुंदी या ब्लाऊजची आहे ती 4.5 इंच घेतलेली आहे, कारण आपण इथं बोट नेकचं ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत यासाठी। त्याच पद्धतीने तसंच मी 4.5 इंच खाली सुद्धा इथं माप टाकून घेतलेलं आहे। गळ्याची उंची जी आहे ती मी 3.5 इंचावरची घेतलेली आहे। अर्धा इंच शिलाईमध्ये जाऊन 3 इंचाचा आपला बॅकचा नेक रेडी होणार आहे। त्यानंतर बघा, तो बॉक्स रेडी करून मी तिथं राऊंड शेप दिलेला आहे, कारण आपण नेहमी बोटनेक ब्लाऊज स्टिच करत असताना जो वरचा गळा असतो तो आपण नेहमी राऊंडमध्येच रेडी करत असतो। त्यानंतर आपण खालचा जो डबल नेक आहे तो कशा पद्धतीनं मापे टाकायचे ते मी तुम्हाला सांगते। तर बघा, इथं या कस्टमरचा जो ब्लाऊजचा बॅकचा नेक होता तो 11 इंच होता, त्यामध्ये शिलाईसाठी मी अर्धा इंच असं 11.5 इंचावरती मी इथं मार्किंग करून घेणार आहे। तुमचा जेवढा नेक असेल तेवढा तुम्ही इथं करू शकता। बघा, इथं मी 11 होता तर अर्धा इंच शिलाईसाठी आणि 11.5 इंचावरती इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे। जेवढं आपण माप वरती टाकलं होतं 4.25 इंचाचं तेवढंच मी इथं खाली सुद्धा टाकून घेणार आहे आणि हा जो बॉक्स आहे तो मी इथं जोडून घेणार आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी हा पट्टीच्या साहाय्यानं जोडून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे। जरूरी नाही की मी जो दिला आहे तोच तुम्ही घ्यायचा आहे, तुम्हाला जो हवा तो सुद्धा तुम्ही इथं देऊ शकता। तर इथं ड्रॉप शेपचा आकार हवा होता कस्टमरला, तो मी इथं अशा पद्धतीने ड्राफ्ट करून घेत आहे। बघा, एकदम केअरफुली इथं आपण जसा तुम्हाला हवा तसा इथं आपण शेप काढून घ्यायचा आहे। तर बघा, थेंबाच्या आकाराचा जो शेप असतो अगदी तसाच इथं मी काढून घेतलेला आहे। तर बघा, एकदम किती सुंदर असा इथं आलेला आहे आणि एकाच प्रयत्नात मी इथं जसा हवा तसा इथं शेप काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ही बाजू फोल्ड करून दुसऱ्या साईडला आपल्याला हाच आकार आहे असाच घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथं डार्क करून घेणार आहे, जो आपण नेक काढलेला आहे किंवा जो नेकचा आपण जो शेप काढलेला आहे तो मी डार्क करून घेतलेला आहे आणि वरच्या साईडला सुद्धा मी इथं डार्क करून घेते। नंतर ना आपण हे कापड जे आहे किंवा जे अस्तर आहे ते आपण फोल्ड करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने, जेणेकरून आपला जो नेक आहे तो आपण दुसऱ्या साईडवर सुद्धा इथं उठवू शकतो। तर बघा, पलटी करून घेतलेला आहे मी आणि असं टॅप करून घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर जसा आपण त्या साईडला ड्रॉ केला होता अगदी तसाच आपला या साईडला सुद्धा उठून आलेला आहे। आता हे जे मार्किंग आहे ते आपण डार्क करून घ्यायचं आहे। जेणेकरून डार्क करून काय घ्यायचं, कारण जेव्हा आपण हे आपल्या मेन फॅब्रिकवरती ठेवून जेव्हा इथं आपण स्टिच करून घेणार असतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने स्टिच करता यावं, इकडं तिकडं आपली शिलाई जाऊ नये यासाठी इथं आपल्याला इथं असं डार्क करून घ्यायचं आहे। तर बघा, इथं मी हा जो नेक आहे तो व्यवस्थितपणे दोन्ही साईडला पूर्णपणे आपण ड्राफ्ट करून घेतलेला आहे, ड्राफ्ट किंवा इथं आपण काढून घेतलेला आहे। नंतर हेच आपण आता अस्तर आहे ते मेन फॅब्रिकवरती ठेवून घेऊन आपण गळा रेडी करायचा आहे। त्याआधी बघा, इथं मी सेंटरचा जो नॉच असतो तो मी इथं काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने मी हा नॉच काढून घेतलेला आहे। असाच नॉच आपण मेन फॅब्रिकला सुद्धा इथं काढून घ्यायचा आहे। तर बघा, नॉच का देणं गरजेचं आहे, कारण सेंटर ठेवूनच इथं आपण जो आपला गळा असतो तो आपण नेहमी स्टिच करत असतो, जेणेकरून आपला जो गळा आहे तो एकाच साईडला होऊ नये यासाठी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे। नेहमी सेंटर काढून घ्यायचं आहे। तुम्ही ड्रेस वगैरे स्टिच करा किंवा ब्लाऊज स्टिच करा, तुम्ही सेंटर नेहमी जोडून घेऊनच इथं गळा जो आहे तो तुम्ही तयार करायचा आहे। त्यानंतर बघा, इथं मी
पिना लावून घेतलेल्या आहेत पूर्ण मेन फॅब्रिक आणि अस्तरला, आणि जसा आपण आकार दिला होता अगदी त्यावरूनच आपल्याला मशीन फिरवून घ्यायची आहे किंवा शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा एकदम हळूहळू मी इथं फास्ट दाखवलं आहे, म्हणून तुम्ही फास्ट करायला जाऊ नका. जर तुम्ही बिगिनर असाल तर एकदम केअरफुली तुम्हाला ह्या गोष्टी सर्व आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. एकदम हळूवारपणे थोडं थोडं धरूनच तुम्हाला ही जी टीप आहे ती पूर्ण देऊन घ्यायची आहे. आता यानंतर बघा मी सर्व पिना आहेत त्या काढून घेते आणि थोडासा कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला, आणि नंतर जे सेंटरचं जे आपण टीप मारून घेतल्यानंतर जे मध्ये कापड राहिलं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा 5 इंचाचं शिलाईपासून इकडच्या साईडला आतल्या साईडला 5 इंचाचं अंतर घ्यायचं आहे आपल्याला ठेवून, आणि तिथून पुढे आपलं पूर्ण राऊंड जसा आपण ड्रॉपचा शेप आहे किंवा जसा तुमचा कोणता असेल त्यानुसार इथं आपण हे मेन फॅब्रिक जे एक्स्ट्राचं आहे ते इथं कट करून घेतलेलं आहे आतल्या साईडचं. आणि बघा कटिंग करून झाल्यानंतर बघा आपण जसा केला होता अगदी तसाच आपला इथं झालेला आहे कट. त्यानंतर बघा इथं आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, आणि कट देऊन झाल्यानंतर हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे की आपली जी शिलाई होती ती आतल्या साईडला होणार आहे, आपली वरच्या साईडला फिनिशिंगमध्ये आपला गळा रेडी होणार आहे. तर बघा मी आतल्या साईडला करून घेतलेला आहे, आणि अस्तरच्या फॅब्रिकला मी आता एक टीप देऊन घेणार आहे. तर बघा किती सुंदर, अजून एकही टीप दिलेली नाही तरीसुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये आपला जो नेक आहे हा दिसत आहे. त्यानंतर बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे मी अस्तरला सुद्धा एक टीप देऊन घेणार आहे, जेणेकरून बघा तुम्हाला सांगते अस्तरला का द्यायची टीप. तर तुम्ही जर बिगिनर असाल किंवा बिगिनर नसाल, नेहमीप्रमाणे जरी कायमस्वरूपी तुम्ही स्टिच करत असाल तरीही तुम्हाला सांगते मी, असं अस्तरला एक टीप देऊन घेतली ना की आपल्या जो नेकचा कोणताही शेप असेल ना तो एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये रेडी होतो. नंतर ना वरून जी आपण एक टीप देतो तेव्हा अजिबात आपल्याला काहीसुद्धा त्रास होत नाही, किंवा एकदम फिनिशिंगमध्ये आपला जो नेक आहे तो रेडी होतो. यासाठी आपण वरच्या साईडनं बघा आतल्या साईडनं जी टीप आहे ती देऊन घ्यायची. तर आता तुम्हीच बघा, मी अजिबात अजून वरून टीप दिलेली नाही, तरी पण फक्त आपण अस्तरला टीप दिलेली आहे, तरी पण किती सुंदर आपला नेक रेडी झालेला आहे. त्यानंतर बघा इथं आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीला सुद्धा इथं आपण जसा शेप दिला आहे तशी आपण टीप देऊन घ्यायची आहे, आणि अशा पद्धतीने आपण आपला जो डबल नेक आहे तो रेडी करून घेणार आहे. तर बघा इथं तुम्हाला मी सांगते किती सुंदर आपला झालेला आहे, तुम्ही बघून घ्या. बघा टीप देऊन झालेली आहे आता इथं माझी, आणि तुम्ही बघा किती सुंदर असा आपला नेक रेडी झालेला आहे, किती सुंदर झालेला आहे. त्यानंतर इथं आता आपण जो वरचा पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. वरचा नेक आहे तो आपल्याला रेडी करायचा आहे, पण त्याआधी मी जे आपले चारही बाजूनी इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे. का जोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला वरचा जो नेक आहे तो सुद्धा आपला फिनिशिंगमध्ये रेडी व्हावा, आणि सर्व ब्लाऊज आहे ते आपले फिनिशिंगमध्ये रेडी व्हावं. इकडं तिकडं ब्लाऊज किंवा मेन फॅब्रिक आहे ते सरकू नये, यासाठी आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे दोन्हीही चारही बाजूने इथं स्टिच करून घ्यायचे आहेत. जर तुमचा असा नेक नसेल, म्हणजे बोटनेकमध्ये नसेल, तरीसुद्धा जर तुम्हाला स्टिच करायचं असेल तर त्यातलासुद्धा व्हिडिओ कसे स्टिच करतात, म्हणजे बिना बोटनेकचा पूर्ण एक राऊंडच असेल, डीप नेक असेल तरीसुद्धा आपल्याला पहिल्यांदा नेक तयार करायचा असतो, आणि नंतर मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते अशा पद्धतीने जोडून घ्यायचं असतं. व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. त्यानंतर वरचा जो नेक आहे जसा आपण ड्रॉ केला होता त्या पद्धतीने मी इथं स्टिच देऊन घेत आहे. बघा तुम्ही बघा इथं पण आपला वरच्या नेकची सुद्धा इथं स्टिच देऊन झालेली आहे, आणि 5 इंचाचं अंतर सोडून घेऊन आपण इथं ब्लाऊजचा जो एक्स्ट्राचा पार्ट होता तो कट करून घेतलेला आहे. आणि त्याच एक्स्ट्राच्या पार्टमधून मी आपल्या नेकसाठी ज्या पट्ट्या लागणार आहेत, नेकसाठी म्हणजे गळ्यासाठी जे गळ्याला पट्ट्या आपण जोडून आतल्या साईडला फोल्ड करणार आहेत त्या मी याच कापडातून इथं काढून घेणार आहे. तर बघा 1 इंचाची आपली पट्टीचा ऑलरेडी 1 इंचाची असते आपली पट्टी, त्या मापानंच मी इथं कट करून घेत आहे, ड्रॉ करून घेत आहे, आखून घेत आहे, आणि ते आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथं मी काढलेलं आहे, तुम्ही इथून काढू शकता किंवा तुम्हाला जर काढायचं नसेल तुम्ही दुसऱ्या फॅब्रिकमधून सुद्धा काढू शकता. तर मी याच कापडातून आपल्या निघतायत तर मी इथं डायरेक्ट यातल्यातूनच काढून घेते आहे, आणि हे कटसुद्धा करून घेऊन आपला जो वरचा नेक आहे तो स्टिच करून घेते आहे. बघा मी ऑलरेडी माझा निम्मा झालेला आहे, आणि बघा इथून पुढं तुम्हाला दाखवते एकदम 5 जसं आपण खाली केलं अगदी तसंच आहे. 5 इंचाचं मी अंतर सोडून घेतलेलं आहे, आणि पूर्ण पट्टी आहे ती इथं मी राऊंड शेपमध्ये जशी होता आपला गळा त्या पद्धतीने लावून घेतलेली आहे. गळ्याला पट्टी जॉईंट झाल्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड आहे त्याला छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत, आणि त्यानंतर हो बघा थोडं नॉच देऊन झाल्यानंतर ना ती पट्टी आहे ती आतल्या साईडनं थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने, जेणेकरून
ती शिलाई आहे ती आतल्या साईडला जाणार आहे आणि फिनिशिंगमध्ये आपला नेक रेडी व्हावा यासाठी. तर बघा इथे मी टीप देऊन घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे आता आपण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचे आहे. पण आतल्या साईडला फोल्ड करायच्या आधी मी मगाशी सांगितलं तसं पहिल्यांदा अस्तरचं जे फॅब्रिक होतं त्याला मी मगाशी ज्या पद्धतीने टीप देऊन घेतली होती अगदी त्याच पद्धतीने मी इथं सुद्धा टीप देऊन घेणार आहे. जर तुम्हाला फक्त आतल्या साईडला टीप दिली आणि वरच्या साईडनं जर तुम्हाला टीप द्यायची नसेल तर तुम्ही प्रेस करून घेतलं ना तरी वरच्या साईडनं सुद्धा तुम्हाला टीप देऊन घ्यायची गरज नाही पडणार. एवढ्या सुंदर आणि फिनिशिंगमध्ये आपला हा नेक रेडी होत असतो. वरच्या साईडनं टीप न देता तुम्ही प्रेस करून घ्यायचा आणि हात शिलाई करून घेतली तरीसुद्धा चालणार आहे. तर बघा मी इथं लेस लावणार आहे त्यामुळे काही ती टीप दिसणारच नाही, तर मी इथं टीप देऊन घेतलेली आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपला नेक रेडी झालेला आहे. आता आपण याला जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण ब्लाऊजला नेकला लेस लावून घ्यायची आहे. तर बघा इथं मी एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि बघा किती सुंदर दिसतो आत्ताच आणि लेस लावल्यानंतर तर खूप छान लुक येणार आहे. तर बघा इथे मी लेस लावून घेतलेलं आहे. लेस लावताना बघा मी पहिल्यांदा बाहेरचा जो राऊंड आहे लेसचा डबल आपण टीप देणार आहे, पण बाहेरच्या साईडने मी पहिल्यांदा घेतलेला आहे टीप मारून आणि नंतर मी आतल्या साईडनं अशा पद्धतीने बघा ही टीप देऊन घेणार आहे, जेणेकरून आपली जी लेस आहे ती सुद्धा अगदी सुंदर आपल्या गळ्याला जसा शेप आहे तशा पद्धतीने बसावी यासाठी. तर बघा इथं लेस लावून दिल्यानंतर पण फक्त बघा मी तुम्हाला दाखवते किती सुंदर आपला ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे. बघा अजून याला टक्स वगैरे खालची बॅगची कमरेची जी पट्टी असते ती सुद्धा मी अजून लावलेली नाही, फक्त तुम्हाला दाखवावं तुमच्या लक्षात यावं कशा पद्धतीने आपला रेडी झालेला आहे गळा, त्यासाठी मी तुम्हाला इथं दाखवत आहे. तर बघा इथं आपला नेक रेडी झालेला आहे. आता आपण ह्या ब्लाऊजला ज्या टक्सच्या असतात बॅकच्या त्या टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा बॅकला टक्स टाकत असताना सेंटरपासून 4.5 ते 5 इंचावरती आणि वरच्या साईडला 4 इंचावरती असा हा आपला टक्स असतो. तर तुम्ही 4.5 इंचावरती टाकून घेतला तरीही चालेल, काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघा ते फोल्ड करून मी असं टॅप टॅप करून घेतलेलं आहे, जेणेकरून या साईडचं जे मार्किंग आहे त्या साईडला सुद्धा उठून यावं. आणि इथे मी आता डार्क करून घेणार आहे आणि हे फोल्ड करून आपल्याला इथं जो टक्स आहे तो टाकून घ्यायचा आहे. डबल टिप नेहमी टक्सला आपल्याला मारून घ्यायची असते. टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला इथं ही पट्टीसुद्धा कमरेची आहे ती जोडून घ्यायची आहे. तर बघा ही पट्टीसुद्धा आपली इथं जोडून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर फिनिशिंगमध्ये आपला जो नेक आहे तो रेडी झालेला आहे. तर बघा आता तुम्ही बघा इथं आता मी सगळं जोडून वगैरे घेतलेलं आहे आणि आता फायनल लुक तुम्ही बघू शकता. याला अजून मी बटन वगैरे काहीसुद्धा अटॅच केलेलं नाही आहे, फक्त तुम्हाला दाखवावं कशा पद्धतीने आपला नेक रेडी झालेला आहे आणि ज्या टिप्स आहेत त्या तुम्हाला दिलेल्या कामी येतील अशी मी आशा करते. बघा इथं अशा पद्धतीने मी तुम्हाला खूप साऱ्या युजफुल अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. ब्लाऊज कशा पद्धतीने टीच करायचा, कोणत्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल आपला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच नवीन काहीतरी डिझाईन्स घेऊन. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या स्वतःची. थँक्यू.